नमस्कार. भारत शक्ती मराठीच्या रणनीती या साप्ताहिक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. गेल्या काही दिवसांपासून आपण आत्मनिर्भर भारत ही संकल्पना संरक्षण क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने लागू करता येईल याबद्दल अनेक माध्यमांमधनं चर्चा ऐकतोय. आपला आजचा विषय नेमका हाच आहे आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले. नितीन सर, आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार आणि धन्यवाद. हा खूप महत्वाचा विषय आहे आणि गेल्या 3-4 दिवसात मी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची एक मुलाखत या संदर्भातच घेतली होती. त्यामुळे माहिती जरा अगदी ताजी आहे जी आपण आपल्या दर्शकांशी शेअर करूया. नक्कीच नक्कीच. सर, खरं तर आत्मनिर्भर भारत ही संकल्पना जेव्हा सुरू झाली तर कोविड काळामध्ये ही संकल्पना आपण पहिल्यांदा ऐकलेली होती. तर मुळामध्ये ही संकल्पना नेमकी कशासाठी म्हणून लागू केली गेली होती याबद्दल आहे थोडक्यात माहिती सांगा. हो, म्हणजे आता असं वाटतंय की कोविडच्या जेव्हा प्रादुर्भाव कोविडचा होता 2020 मध्ये, त्यावेळेस एक पॉलिसी केंद्र सरकारने घोषित केली की आत्मनिर्भर भारत सगळ्या गोष्टींमध्ये, संरक्षणच नाही पण कोविडसाठी, वॅक्सिनसाठी, बाकी सगळ्या औषधांसाठी आत्मनिर्भरता ठेवायची, कारण आपण दुसऱ्यांवरती निर्भर असायला नको, म्हणून ही एक पॉलिसी त्यांनी तयार केली होती. पण संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर भारत हा दुसरा टप्पा आहे. 2015 मध्ये भारतीय संरक्षण मंत्रालयाने मेक इन इंडिया किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 मध्येच मेक इन इंडियाची घोषणा केली होती. तर मेक इन इंडियामध्ये हे होतं की जे काय आपली जरूर आहे संरक्षण क्षेत्रात असू दे, टेलिकॉम मध्ये, रेल्वेज मध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये जे काय उत्पादन करायचं ते भारतात व्हावं, भारतीय कंपन्यांच्या द्वारे व्हावं आणि भारतीय टेक्नॉलॉजीनी व्हावं, अशी एक संकल्पना त्यावेळेस केली गेली होती. पण त्याचा मुख्य उद्देश होता की संरक्षण क्षेत्रात भारतीय सैन्य दल जी आहेत ती सेल्फ रिलायंट, स्वतःवरती निर्भर असणारी, स्वतःच्या अस्त्रशस्त्रांवरती असणारी असावीत. कारण बाहेरच्या देशांकडनं जेवढं तुम्ही घ्याल सामग्री, ते तेवढंच त्यांच्या हातात ते तुम्हाला ब्लॅकमेल करण्याची एक शक्यता राहते. म्हणून हे सुरुवात केली गेली होती 2015 मध्ये. पण ती पॉलिसी नवीन आणून त्याच्यातले काही नियम बदलून सगळं करून करस्तोवर 2-3 वर्ष गेली आणि मग 2020 मध्ये जेव्हा कोविड आलं त्याला अजून एक चालना मिळाली आणि मग त्याला आत्मनिर्भर भारत म्हणून एक नवीन नाव दिलं गेलं, मेक इन इंडियाला. पण तसं म्हटलं तर संरक्षण क्षेत्रात ही पॉलिसी जवळजवळ 7 वर्ष जुनी आहे. सर, संरक्षण क्षेत्रामध्ये ज्या वेळेला आत्मनिर्भर भारत ही संकल्पना आपण स्वीकारलेली आहे, तर जी तिन्ही दलं आहेत, या तिन्ही दलांसाठी ही संकल्पना कशा पद्धतीने उपयुक्त ठरणार आहे याबद्दल सांगा. काय असतं की गेले कित्येक वर्ष, कित्येक दशक भारताचे जे सैन्य दल आहेत त्यांची अस्त्रशस्त्र जी आहेत ती 70% 70-80% जवळजवळ रशियन ओरिजिनची, म्हणजे रशियाकडनं इम्पोर्ट केले गेलेली अशी ही अस्त्रशस्त्र भारतीय सैन्य दलात आहेत. आपले लढाकू विमानं असू देत, टँक्स असू देत, शिप्स असू दे, सगळं तिकडून यायचं. पूर्णपणे आपण त्यांना त्याची आयात करायचो आणि पूर्ण टेक्नॉलॉजी त्यांची असायची, रशियाची असायची. त्याच्यामध्ये व्हायचं काय की त्यांची टेक्नॉलॉजी असल्यामुळे ते फक्त आपल्याला त्या वेळेपुरती असलेली टेक्नॉलॉजी आपल्याशी शेअर करायची, आपल्या सैन्य दलांशी. पण ती टेक्नॉलॉजी जेव्हा जुनी व्हायला लागली आणि त्याच्यात नवीन नवीन अपडेट्स किंवा अपग्रेड व्हायला लागले, त्याच्यासाठी तुम्हाला परत भारतीय सैन्य दलांना अजून पैसे द्यायला लागायचे. त्यामुळे ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी जे म्हणतात ती पूर्णपणे कधी झालीच नाही. म्हणजे समजा आता एखादे आपल्याकडे रणगाडे आपण रशियाकडनं घेतले, त्या रणगाड्यांमध्ये जी डेव्हलपमेंट झाली वर्षानुवर्ष, त्या प्रत्येक डेव्हलपमेंट स्टेजला आपल्याला ती नवीन टेक्नॉलॉजी त्यांच्याकडनं घेताना अजून पैसे द्यायला लागले. तर अशी सगळ्या अवस्था असल्यामुळे आणि आपल्याकडे कशाचंच उत्पादन होत नसल्यामुळे, फायटर जेट्स म्हणा किंवा मिसाईल्स म्हणा, याचं सगळं नसल्यामुळे आपण खूप प्रमाणावरती जास्ती पैसे रशियाला आणि त्यांच्या बाकीच्या राष्ट्रांना, चेकोस्लोवाकिया आधी, आता चेक रिपब्लिक,
युक्रेन, हे सगळे रशियाचे भाग होते पूर्वी. चेक रिपब्लिक नव्हतं, पण युक्रेन रशियाचा भाग होता. आणि आपण मग बाहेरून फ्रान्सकडनं विमानं आणायचो. आणली मिराज 2000 जी आहे ती 1984 मध्ये फ्रान्सकडनं आली. जॅग्वार UK कडनं आलं. असं त्यामुळे आपले स्वतःची विमानं किंवा स्वतःची रणगाडे नसल्यामुळे आपण खूप पैसा जास्ती बाहेरच्या देशांना देत होतो. अशी सगळी अवस्था असल्यामुळे भारतीय सैन्य दल त्यांच्यावरती पूर्णपणे निर्भर होते. तर अशामुळे त्याच्यात एक धोका काय असतो, की समजा जगामध्ये राजकारण बदललं आणि आपले जे मित्र आहेत होते, हे जर आपले शत्रू झाले, तर आपण पूर्णपणे अक्षरशः निर्बल होऊन जाऊ. आणि कारगिलच्या युद्धाच्या वेळेस मला आठवतंय, की बोफोर्स ज्या तोफा आपण वापरत होतो कारगिल युद्धामध्ये, त्याचा जो दारुगोळा लागतो, तो दारुगोळा अवेलेबल नव्हता आणि आपल्याला युरोपमधनं लोक द्यायला तयार नव्हते. साऊथ आफ्रिकेतनं आणायला लागला आणि त्याची जवळजवळ दुप्पट किंवा तिप्पट किंमत त्यावेळेस मोजायला लागली इमर्जन्सीमध्ये. तर हा धोका असतो जेव्हा आपण बाहेरच्या देशांवरती निर्भर करतो. म्हणून 2015 मध्ये पंतप्रधान मोदी आणि मनोहर पर्रिकर जे संरक्षण मंत्री होते, त्यांनी ही संकल्पना केली होती की संरक्षण क्षेत्रामध्ये तरी कमीत कमी आपण आत्मनिर्भर बनावं आणि ॲम्युनेशन म्हणजे दारुगोळा, काही बेसिक गन्स आणि रणगाडे किंवा इवन फायटर जेट, लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस, ज्याची संकल्पना आणि ज्याची कल्पना 1984 पासून होत होती, त्याला चालना द्यावी आणि भारतीय वायुदलाने LCA घ्यावं अशी त्यांनी त्याच्यात अट घातली भारतीय वायुदलाला आणि त्यांना फोर्स केलं की तुम्ही हे घ्यायला लागा. तर याच्या सगळ्या मागचा उद्देश हा आहे की आपण आत्मनिर्भर याच्यासाठी बनावं की आपण कोणावरतीही अवलंबून नसावं. जेव्हा एखादं युद्ध होईल तेव्हा दारुगोळा किंवा सप्लाय त्याचा, स्पेअर पार्ट्स, हे सगळं त्यांच्याकडे नसावं, ही एक संकल्पना आहे आत्मनिर्भर भारतची. कारण आता याचं कल्पना आपल्याला आत्ता येते. युक्रेन जे आपल्याला आपल्या जहाजांना, भारतीय नौदलाच्या जहाजांमधलं जे गॅस टर्बाईन इंजिन असतं, ते पूर्णपणे युक्रेनकडनं येतात. तर आपले 130 लढाकू जहाज आहेत आणि प्रत्येकाच्या मागे 3-3 स्पेअर इंजिन ठेवायला लागतात. त्या दृष्टीने ते कॅल्क्युलेशन करून येत्या 3 वर्षासाठी आपल्याकडे इंजिन्स आहेत. पण उद्या जर युक्रेन हा देशच नाही राहिला आणि तिथे जर फॅक्टरी परत सुरूच नाही झाल्या, तर या लढाकू जहाजांचं इंजिन येणार कुठून, हा प्रश्न आता भारतीय नौदलासमोर आलेला आहे. आणि म्हणून आता काही प्रायव्हेट कंपनीज आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडना भारतीय नौदल आता सांगतंय की तुम्ही या गॅस टर्बाईन इंजिनचं उत्पादन सुरू करा किंवा त्याचं टेक्नॉलॉजी ट्रान्सफर घेऊन त्याचं उत्पादन सुरू करा, कारण आपल्याला येत्या 3 वर्षात परत स्पेअर पार्ट्स नसतील किंवा स्पेअर इंजिन्स नसतील 3 वर्षानंतर. आणि हा खूप मोठा धोका आहे भारतीय नौदलाला. तर हे एक उदाहरण आहे की आत्मनिर्भर का असावं संरक्षण क्षेत्रामध्ये. बरोबर. सर, तुम्ही आता युक्रेन रशियाचा उल्लेख केलात. मला असं वाटतं ज्या वेळेला हे युद्ध सुरू झालं तर त्यावेळेला आपण जो भाग केलेला होता या युद्धाच्या संदर्भामध्ये, त्यावेळेला याबद्दल चर्चा केली होती की आता लगेच या युद्धाचे परिणाम आपल्या भारतीय सैन्य दलावरती किंवा संरक्षण विषयक सामुग्रीवरती थेटपणाने पडणार नाही, पण काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी हे युद्ध लांबलं तर हे परिणाम नक्कीच आपल्याला बघायला मिळतील. खरं तर आत्मनिर्भर भारत आपण संकल्पना अवलंबलेली आहे. 2025 पर्यंत टप्प्याटप्प्याने आपण शस्त्रास्त्र आयात जी आपण करतोय, मला असं वाटतं सगळ्यात मोठा देश म्हणून आपली ओळख आहे जगभरामध्ये की सगळ्यात जास्त आपण शस्त्रास्त्र विकत घेतो अशी. तर हे हळूहळू कमी करत जाणं आणि भारतामध्येच याची निर्मिती होईल याच्यावरती भर देणं, याच्यावरती आपण आता सध्या तरी लक्ष केंद्रित केलेलं आहे. पण तरी सुद्धा पूर्णतः सगळ्याच गोष्टी इथे भारतात बनतील किंवा त्याच्यासाठी आपण पूर्णपणे सक्षम आहोत अशी परिस्थिती आहे सध्या? नाही, सध्या नाहीये. आणि पूर्णपणे आपण सगळ्याच गोष्टी भारतात त्याचं उत्पादन करावं किंवा त्याची निर्मिती करावी, हा उद्देश पण याच्या मागे नाहीये. हे लक्षात घेतलं पाहिजे की काही हाय एंड टेक्नॉलॉजी जी असते, मिसाईल्स आहेत किंवा जे फायटर जेट्स वगैरे जे आहेत, ते बऱ्याचशा गोष्टी आपण न केलेल्या किंवा इंजिन आहेत, फायटर जेटचे इंजिन जे असतात ते आपण न केलेलंच बरं, कारण त्याला डेव्हलपमेंट करून त्याचं परफेक्शन आणण्यापर्यंत जवळजवळ दशकं जातील. ते एका वर्षात किंवा 2 वर्षात होणारी गोष्ट नाहीये. म्हणून काही गोष्टी आपण त्याचा प्रयत्न पण करू नये.
ही एक पॉलिसी भारताने अपनावली आहे आणि म्हटलं पण आहे की आपण त्याच्यात पडायचं नाही. पण जेव्हा 2015 मध्ये मेक इन इंडिया इन डिफेन्स म्हणून जे पॉलिसी सुरुवात झाली होती, त्याच्यामध्ये हे ठरवलं गेलं होतं आणि मला मनोहर पर्रीकरांनी स्वतः सांगितलं होतं की मी खुश असीन जर दरवर्षी आपली 10% आयात जर आपण कमी केली संरक्षण क्षेत्रामध्ये, तर 10 वर्षात आपण ते साधारण 20 किंवा 25% वरती आणू. आणि हे हे जे प्रपोर्शन आहे 20-25% आयात करणं, हे आयडियल आहे. म्हणजे हे बाकीचं 80% आपण भारतात त्याचं निर्मिती करावी, भारतात त्याचं डिझाइन करावं. बाकी जे हाय एंड क्रिटिकल जे आहे आपल्याकडे त्याच्यात पैसे घालून त्याचं रिसर्च करून बनवणं, त्याच्यामध्ये जेवढा वेळ आणि पैसा जाईल ते न करता 20-25% आपण आयात करावं. अशी त्यांची एक संकल्पना होती आणि ती बरोबर आहे ती कल्पना. आणि असंच आता ते फॉलो केलं जात आहे. ती ती पॉलिसी जी होती आणि तो जो विचार होता, त्याच विचारावरती अंमलबजावणी होते आहे. आणि लोकांनी हेही ठरवलंय की जे काही गोष्टी आपल्याला इथे करता येतील त्या कराव्या. पण ज्या गोष्टी ऑलरेडी डेव्हलप्ड आहेत आणि ज्याची खूप जास्ती जरूर नाहीये आपल्याला, त्याच्यात समजा 100 पीसेसच पाहिजेत कुठल्या तरी मिसाईलचे किंवा 100 फायटर जेटच पाहिजेत. तर त्याच्यासाठी तुम्ही 80,000 कोटी खर्च करण्यात काही अर्थ नाही. जे तुम्हाला 40,000 कोटी खर्च करून पुढची 40 वर्ष त्याचं काम घेता येईल त्या विमानामधनं. तर त्याच्यात ते 80,000 कोटी खर्च करण्यात काही अर्थ नाही. हे एक प्रॅक्टिकल जो विचार असतो, तो आता संरक्षण क्षेत्रामध्ये आलेला आहे आणि सरकारने याच्यासाठीच भारतीय कंपनींना खूप प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स कट्स दिले आहेत. त्यांना नवीन एन्करेजमेंट करण्यासाठी पॉलिसीज त्यांच्यासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस चांगल्या बनवल्या आहेत. म्हणून आता मला आशा अशी आहे की येत्या 5 वर्षात हे टप्प्याटप्प्याने तू जसं म्हणालीस की 2025 पर्यंत आपण निर्यात पण करायला लागू. $5 बिलियन ची निर्यात किंवा 35,000 कोटीची भारतीय अस्त्रशस्त्रांची निर्यात 2025 पर्यंत करण्याचा एक उद्देश किंवा एक हे एम ठेवलेला आहे. त्या एम प्रमाणेच आता सध्या वाटचाल सुरू आहे संरक्षण क्षेत्राची. सर, या सगळ्यामध्ये DRDOची भूमिका नेमकी काय असेल किंवा कशी असायला हवी असं तुम्हाला वाटतं? DRDOची भूमिका पण आता बदललेली आहे. पूर्वी DRDO होतं, हे DRDOच्या थ्रू सगळे टेक्नॉलॉजी तुम्हाला घ्यायला लागायचे. तुम्हाला समजा काही भारतात निर्मिती करायची होती संरक्षण क्षेत्रामध्ये, तेव्हा DRDOनी दिलेली टेक्नॉलॉजी घेऊनच तुम्हाला त्याचं निर्मिती करण्याची मुभा होती. पण आता आणि DRDOला पैसे द्यायला लागायचे, तुम्हाला रॉयल्टी द्यायला लागायची. DRDOचे जे इतक्या वेगवेगळ्या लॅब्स आहेत, त्या लॅब्समधनं येणारी टेक्नॉलॉजी तुम्हाला घेऊन ते ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी करून मग तुम्ही प्रोडक्शन पार्टनर बनून ते करण्याची तुम्हाला मुभा होती. पण आता प्रायव्हेट सेक्टरला पण प्रोत्साहन दिल्यामुळे भारत फोर्ज, L&T, टाटा, महिंद्रा हे सगळे लोक आल्यामुळे आणि छोट्या छोट्या MSMEs ज्या कंपनी लघु उद्योग जे आलेले आहेत संरक्षण क्षेत्रामध्ये, त्यांना पण प्रोत्साहन दिल्यामुळे आता DRDOची जी DRDOचं जे महत्व होतं ते थोडं कमी झालंय आणि हे जरुरी होतं. जसं ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड नावाचे आपल्याकडे जवळजवळ 41 फॅक्टरीज होत्या. त्याच्यामध्ये 1960च्या दशकामध्ये हे ठरवलं गेलं होतं की इथे त्या फॅक्टरीजमधनं जसं अंबाझरीला नागपूरला एक फॅक्टरी आहे, पुलगावला आहे, नाशिकला आहे, पुण्याला आहे, अशा ठिकाणी ॲम्युनेशनचं प्रोडक्शन व्हायचं. आणि पण त्यांची एफिशियन्सी कमी झाली. पब्लिक सेक्टर असल्यामुळे त्यांच्याकडे डिसिजन मेकिंग म्हणजे अगदी निर्णय घेण्याची ताकद असून सुद्धा ते लोक इतके हळूवार होते किंवा अगदी हळू निर्णय घ्यायचे किंवा मागे पडायचे. त्यामुळे संरक्षण दलांना जी जरूर होती ती त्यांनी कधीच पुरी केली नाही किंवा वेळेत पुरी केली नाही. त्यामुळे मग ते मागे पडायला लागले. म्हणून आता त्यांचं पण एक काय म्हणतात रिऑर्गनायझेशन केलेलं आहे OFBचं आणि 7 वेगवेगळ्या कंपनीजमध्ये त्यांचा बदलाव केलेला आहे. आणि त्यांना आता सांगितलं की तुम्ही तुमचं प्रॉफिट बनवा, तुम्ही तुमचं कमाई करा आणि जर तुम्हाला नाही करता आलं तर ते बंद करा. हे सरकारने खूप मोठा धाडसी निर्णय 2 वर्षापूर्वी घेतला. कारण हे जरुरी होतं. नाहीतर ते सरकारचे पैसे घ्यायचे आणि परत वेळेवरती डिलिव्हर करायचे नाही. तर त्यामुळे DRDOची सुद्धा हीच अवस्था आता हळूहळू होत आलेली आहे. DRDOला तुम्ही एक वॉर्निंग दिलेली आहे की तुम्ही जर परफॉर्म नाही केलं, तुम्ही डिलिव्हर नाही केलं आणि तुम्ही वेळेवर डिलिव्हर नाही केलं तर मात्र या बऱ्याचशा लॅब्स आता बंद करायला लागतील.
पण डीआरडीओचं एक पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन असं आहे की डीआरडीओ मिसाईल्स मध्ये खूप प्रगती केलेली आहे डीआरडीओने, आणि म्हणून आपले पृथ्वी, आकाश, अग्नी या सिरीजचे जे काही मिसाईल्स आहेत या डीआरडीओने केलेले आहेत. एपीजे अब्दुल कलाम जे आपले राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी ही सुरुवात केली होती. इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ मिसाईल्स म्हणून एक प्रोग्राम होता, गायडेड मिसाईल्स प्रोग्राम. तो त्यांनी 90च्या दशकात सुरू केला होता, आणि त्याची त्याच्या आत्ता त्याची निष्पत्ती होते. आणि डीआरडीओने या क्षेत्रात खूप चांगलं काम केलेलं आहे एवढं मात्र म्हणायला लागेल. पण बाकीच्या क्षेत्रात त्यांचा परफॉर्मन्स खूपच कमी आहे, आणि त्यामुळे आता प्रायव्हेट सेक्टरला जास्ती प्रोत्साहन दिलं जातं. सर, तुम्ही आत्ताच अगदी आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करण्या अगोदर तुम्ही एक उल्लेख केला होता की 2 दिवसांपूर्वीच तुम्ही संरक्षण मंत्र्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेतलेली आहे. संरक्षण मंत्र्यांनी या संदर्भामध्ये भविष्यातल्या काय योजना आहेत याबद्दल काय नेमकं सांगितलेलं आहे? तर त्यांनी 3 गोष्टी म्हटल्या आहेत की भारताला जर सक्षम बनवायचं असेल, भारताला जर इंडिपेंडंट पॉलिसी आपली ठेवायची असेल या आत्ताच्या जगात ज्या घडामोडी घडतायत त्याच्यामध्ये, तर भारताला संरक्षण क्षेत्रामध्ये पूर्णपणे आत्मनिर्भर व्हायला लागेल. आणि ते करण्यासाठी पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर दोन्ही ना प्रोत्साहन देऊन आणि पॉलिसीज बदलून आम्ही त्यांना आता बरेचशी मुभा दिलेली आहे. पूर्वी कसं होतं की इंडस्ट्री आणि सरकार किंवा एमओडी, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, संरक्षण मंत्रालयामध्ये खूपच संशयाचं वातावरण होतं. मला आठवतंय 2015 मध्ये मी जेव्हा भारत शक्ती सुरू केलं नोव्हेंबर 2015 मध्ये, तेव्हा मनोहर पर्रीकरांची मुलाखत घेताना त्यांनी सगळ्यात पहिला म्हणजे त्याच्या आधी जेव्हा मी बसलो होतो त्यांच्याबरोबर गप्पा मारत, तेव्हा त्यांनी मला हा प्रश्न विचारला होता पहिली भेट झाल्यानंतर, की मला एक सांग की तू इतके वर्ष संरक्षण क्षेत्र बघतोयस, त्याच्यावरती रिपोर्ट करतोयस, या बिल्डिंग मध्ये साऊथ ब्लॉक मध्ये जिथे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आहे, संरक्षण मंत्रालय आहे, याच्यामध्ये इतकं संशयाचं वातावरण का असतं? एकमेकांवरती संशय करणं, आणि मग प्रत्येक ठिकाणी जिथे नसेल तिथे सुद्धा करप्शन आहे का, भ्रष्टाचार होतोय का, कोणी हे पैसे घेतलेत का, कोणी दुसऱ्याचं काम करतंय का, किंवा दुसऱ्याला खाली ओढतंय का, असा एक प्रकार इथे का आहे? तर माझ्याजवळ रेडीमेड उत्तर नव्हतं, पण मी त्यांना हेच म्हटलं की माझ्या अनुभवात एक गोष्ट आहे की हे ब्रिटिश लेगसी आहे. ब्रिटिश पॉलिसी अशी होती की एकमेकांवरती कुरघोड करायला किंवा एकमेकांवरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणून ब्रिटिशांनी खूप एन्करेजमेंट केलेलं होतं लोकांना त्यांच्या वेळामध्ये, आणि तीच लेगसी पूर्ण त्या संरक्षण मंत्रालयामध्ये सुरू राहिली. त्यामुळे असं झालं. पण मग त्यांनी ते हे पूर्णपणे डिस्मेंटल करायला सुरुवात केली. पूर्वी प्रायव्हेट सेक्टरच्या डिफेन्स इंडस्ट्रीला तिथे जाणं संरक्षण मंत्रालयामध्ये हे म्हणजे अक्षरशः गड जिंकण्यासारखं असायचं, नुसतं एंट्री मिळणं म्हणजे. आज अशी परिस्थिती आहे 7 वर्षात की संरक्षण दलाचे अधिकारी आता प्रायव्हेट सेक्टरच्या फॅक्टरीजना तिथे फॅक्टरीजचा दौरा करतात. फॅक्टरीज मध्ये जाऊन काय ते करू शकतात, त्यांची काय स्किल आहे, काय टेक्नॉलॉजी आहे याचं अवलोकन करतात. आणि मग त्यांना तिथे सांगतात की तुम्ही आम्हाला ही गोष्ट याची जरूर आहे, या मिसाईलची किंवा या टेक्नॉलॉजीची, ही तुम्ही डेव्हलप करा, आम्ही तुम्हाला ऑर्डर्स देऊ तुम्हाला. आणि एक नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंड संरक्षण मंत्रालयाने सुरू केलेला आहे. MSME साठी त्यांनी एक वेगळी कारवाई, एक वेगळी पॉलिसी ठेवलेली आहे. आणि भारतीय कंपनीजना ऑर्डर देण्यासाठी म्हणून 1,40,000 करोड रुपयाची जी बजेट आहे भारतीय संरक्षण मंत्रालयाचं, त्याच्यामधले 66% भारतीय कंपनीजना, भारतीय मूळच्या कंपनीजनाच देण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतलेला आहे. अशा प्रकारे असं प्रोत्साहन देऊन अशा वेगवेगळ्या योजना त्यांनी राबवलेल्या आहेत. आणि त्यांचं एक बॉटम लाईन त्यांनी हेच म्हटलं होतं की आपण एक जगभरात भारताची आता ओळख आयात करणारा देश न होऊन येत्या 10 वर्षात संरक्षण क्षेत्रामध्ये निर्यात भारतातनं होईल अशी त्यांना आशा आहे. आणि मलाही वाटतंय की 2025 पर्यंत जे एक टार्गेट आहे $5 बिलियन, जे 37,000 कोटीचं, ते नक्कीच पूर्ण होईल. आणि भारतीय संरक्षण दलाला पण
मग दुसऱ्यावरती निर्भर राहायला नाही लागणार. समजा युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये सप्लाय बंद केला, रशियाने जर भाव वाढवले किंवा रशियामधनं सप्लाय नाही आला तरी आपण हे करू शकतो, एवढा कॉन्फिडन्स भारतीय कंपनीजना जर आला येत्या काही 5-6 वर्षात, तर संरक्षण दल आपले हे खूप ऑटोनॉमस राहतील आणि त्यांची ताकद पण स्वतःच्या ताकदीवरच म्हणजे ते युद्ध लढू शकतील, अशी एक संकल्पना संरक्षण मंत्रालयाने आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंगनी केलेली आहे, जी गेले 5-6 वर्ष याच्यावरती काम सुरू आहे. त्याच्यावरती ते आता पुढे नेण्याचं काम ते करतायत, असं या मुलाखतीत त्यांनी सांगितलं. मला वाटतं आपल्या वेबसाईटवरती पण आपण त्यांची मुलाखत टाकतोय आणि लोकांनी ते वाचावं, त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी कळतील असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. सर, मराठीमध्ये गाणे बलशाली भारत होवो, तर पुढच्या काही काळामध्ये खरोखरच संरक्षण क्षेत्रामध्येच नाही तर सगळ्याच क्षेत्रांमध्ये हा भारत आता हळूहळू एक नवीन साम्राज्य किंवा एक नवीन सामर्थ्य घेऊन पुढे येणार आहे आणि त्याची सुरुवात आत्मनिर्भर भारत या संकल्पनेपासून सुरू झालेली आहे. 2025 पासनं किंवा त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने याचे परिणाम आपल्याला हळूहळू दिसणार आहेत. पण आज या निमित्ताने तुम्ही ते मार्गदर्शन केलं किंवा आत्मनिर्भर ही संकल्पना संरक्षण क्षेत्रासाठी का महत्वाची होती, छोट्या छोट्या मुद्द्यांवरती सुद्धा तुम्ही खूप छान प्रकाश टाकलात. या सगळ्या माहितीबद्दल आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद. मलाही हे सांगून जरा बरं वाटलं, कारण लोकांना ही माहिती मिळणं खूप जरुरी आहे. आणि काही उद्योजक, युवा उद्योजक जर पुढे आले किंवा इनोव्हेटिव्ह जर पुढे आले तर फार चांगलं होईल संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने, असं मला वाटतं. आणि या कार्यक्रमाद्वारे जर त्यांना काही माहिती मिळाली तर या कार्यक्रमाचं सार्थक होईल असं मला वाटतं. सर, स्टार्टअप सारखे उद्योग म्हणजे स्टार्टअप्सना पण आपण काही एक उत्तेजन देण्यासाठी म्हणून काही प्रोग्राम्स आहेत का? आहेत, खूप आहेत संरक्षण क्षेत्रात आणि संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवरती पण आहेत. भारत शक्तीच्या वेबसाईटवरती पण आपण हे ठेवलेलं आहे, पॉलिसीचे पूर्ण कागद, त्यांची पॉलिसीचे पूर्ण नियम. तर कोणालाही ते व्हिजिट करता आले आणि त्यांना जर काही माहिती पाहिजे असेल तर आपण इथे त्याच्यासाठीच आहोत. आणि भारत शक्तीचं एक मोटोच आहे, सेल्फ रिलायन्स इन डिफेन्स. तर लोकांनी हे आपल्याला जरूर व्हिजिट करावं, आपली वेबसाईट, आणि त्याच्यावरती बघावं. इंग्लिशमध्ये आहे, कारण ही सगळी पॉलिसी इंग्लिशमध्ये असते. पण अजून काही माहिती पाहिजे असेल तर आपण नक्की लोकांना त्याच्यात मार्गदर्शन करू शकू, अशी मला आशा आहे. नक्कीच नक्कीच सर. या निमित्ताने संरक्षण मंत्रालय नेमकं काय आता पुढे प्रयत्न करते किंवा भविष्यातल्या योजना काय असतील याची माहिती आज आपल्या प्रेक्षकांना या निमित्ताने नक्कीच समजलेली आहे सर. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भरता किती आणि का महत्वाची आहे याबद्दल आज आपण मार्गदर्शन करून घेतलं. या नंतरच्याही भागांमध्ये अशाच अनेक विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत. मात्र त्यासाठी काय करायचंय? भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे सबस्क्रिप्शन पूर्णतः विनामूल्य आहे, त्यामुळे अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत हे चॅनल पोहोचवायला तुमच्या मदतीची आम्हाला गरज आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.